म्हणजे घरकुल तुम्हाला मंजूर आहे, जागा खरेदी केलेली आहे, त्याचे 1 लाख भेटलेले आहेत आणि घरकुलसाठी जे काही वाढीव अनुदान आता देणार असतील 2 लाख किंवा त्यापेक्षा जास्त, ते असे तुम्हाला मिळून जाणार आहे टप्प्याटप्प्याने घरकुल बांधते वेळी। मित्रांनो, प्रधानमंत्री घरकुल आवास योजना टप्पा 2 या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात 20 लाख घरकुल मंजूर झालेले आहेत। या 20 लाख लाभार्थ्यांकडे जागा आहे का? या 20 लाख लाभार्थ्यांपैकी जर काही लाभार्थ्यांकडे जर जागाच नसेल तर ते घरकुल कसे बांधतील? तर पहा, महाराष्ट्र शासनाकडून जागा खरेदी करण्यासाठी 1 लाख रुपये अर्थसहाय्य दिले जातं। याबाबतची तुम्हाला माहिती आहे का? जर तुम्हाला याबाबतची माहिती नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। 1 लाख रुपये अनुदान कसे मिळवायचे? चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया। चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब करून ठेवा। स्क्रीनवरती पाहू शकता, इथं जो शासन निर्णय आहे, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना द्यावयाच्या अनुदानात सुधारणा करण्याबाबत GR आहे 6 फेब्रुवारी 2024 रोजीचा आणि हा GR आता सुद्धा लागू आहे। केंद्र व राज्य शासनाचे सन 2024 पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे। त्या अनुषंगाने राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास, शबरी आवास, आदिम आवास अशा योजना अंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते। तथापि या योजनेतील काही घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागे अभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहत होते। ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना वरील संदर्भाधीन शासन निर्णयाने सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत घरकुलास पात्र परंतु घरकुल बांधणीसाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदीसाठी 50,000 रुपये पर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते। यात वाढ करण्यात आलेली आहे ती सुद्धा सांगतो। राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत क्षेत्रात नागरीकरणामुळे जागा उपलब्ध होत नाही असे अनेक लाभार्थी आहेत, त्यांना घरकुल मंजूर आहे पण त्यांच्याकडे जागा उपलब्ध नसल्या कारणाने ते घरकुल बांधणीपासून वंचित राहतात। पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत सध्या प्रति लाभार्थी 50,000 पर्यंत अर्थसहाय्य अनुदान अनुज्ञेय आहे। ग्रामीण भागात सद्यस्थितीत जागांची किमती पाहता त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत अनुज्ञेय शुल्काचा समावेश आहे। त्यामुळे प्रत्यक्ष जागा खरेदी करण्यासाठी उपलब्ध होणारी रक्कम 50,000 मध्ये 500 चौरस फूट जागा खरेदी करणे देखील शक्य होत नाही। सदरची वस्तुस्थिती विचारात घेऊन पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्य अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत भूमिहीन म्हणजे जे भूमिहीन आहेत, भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना घरकुल जागा खरेदीसाठी सध्याची रक्कम 50,000 रुपये यात वाढ करून प्रति लाभार्थी रुपये 1 लाख इतकी करण्यास शासन मान्यता देत आहे। या शासन निर्णयाने 1 लाख रुपये आता घरकुल बांधणीसाठी जर आपल्याकडे जागा उपलब्ध नसेल, आपण भूमिहीन असाल तर तुम्हाला 1 लाख रुपये मिळतात। ते कसे मिळवायचे याबद्दल सुद्धा माहिती पुढे सांगणार आहे। पहा, यामध्ये 1 लाख रुपये देण्यात येणार आहेत। तर 14/7/2017 रोजी पूर्वी 50,000 रुपयांचा जो GR काढण्यात आलेला होता त्यामध्ये त्या लाभार्थ्याला अटी शर्ती ज्या काय आहेत त्या लागू असणार आहेत। त्या कोणत्या ते जाणून घेऊ शकता। हा 14 जुलै 2017 चा GR आहे आणि या GR नुसार संपूर्ण आपण माहिती पूर्वी घेतलेली होती, जी 1 लाख रुपये आता करण्यात आलेले आहे। यापूर्वी 50,000 रुपये अनुदान देण्यात येत होते। पहा,
यामध्ये पहा, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेतील घरकुल पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदी करण्यासाठी 50,000 पर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. हा पहिला जी आर आहे. आता 1 लाख जागेची उपलब्धता पाहून घ्या. जे महत्वाच्या बाबी आहेत, आपल्याला जर 1 लाख मिळवायचे असतील तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 25 चौरस मीटर घरकुलाचे बांधकाम करण्याच्या सूचना आहेत. या व्यतिरिक्त इतर मूलभूत सुविधा यासाठी घरकुलाच्या सभोवताली जागा गृहीत धरल्यास साधारणपणे 500 चौरस फूट जागेमध्ये घरकुलाचे बांधकाम करणे शक्य आहे. त्यानुसार घरकुल बांधकामासाठी 500 चौरस फुटापर्यंत जागा प्रतिलाभार्थी खरेदी करण्यास मान्यता देण्यात येत आहे. मोठ्या ग्रामपंचायती तसेच शहरी भागात ग्रामपंचायतीमध्ये जागा जास्त दर व जागेची कमी उपलब्धता विचारात घेता 500 चौरस फुटापर्यंत जागेत स्थानिक प्राधिकरणाच्या बांधकामाच्या नियमावलीनुसार 2 किंवा 3 लाभार्थ्यांच्या संमतीने 2 मजली किंवा 3 मजली इमारत बांधण्यासाठी प्रति लाभार्थी 50,000 रुपये पर्यंत अर्थसहाय्य जागा खरेदीसाठी अदा करण्यास मान्यता देत आहे. म्हणजे पहा, शहरी आणि मोठ्या ज्या ठिकाणी ग्रामपंचायती आहेत तिथे जागा उपलब्ध होत नाही, त्या ठिकाणी 2 मजली किंवा 3 मजली जागेसाठी सुद्धा तुम्हाला अर्थसहाय्य दिले जातं. ते अ आणि ब, जसे की 1 लाखाच्या GR मध्ये माहिती देण्यात आलेली होती. पहा, अ व ब मध्ये जर प्रत्यक्ष जागेचे क्षेत्रफळ हे प्रति लाभार्थी 500 चौरस फुटापर्यंत असल्यास प्रत्यक्ष जागेची किंमत किंवा 50,000 रुपये यापैकी जे कमी असेल तेवढे अर्थसहाय्य लाभार्थ्यास देण्यात येईल. आता 50,000 ऐवजी 1 लाख रुपये भेटणार. जागेची किंमत रुपये 50,000 पेक्षा जास्त असल्यास म्हणजे 1 लाख रुपयापेक्षा जास्त असल्यास व त्यावरील रक्कम लाभार्थी स्वतः देण्यास तयार असल्यास त्यास या योजनेचा लाभ देण्यात येईल. जर तुम्हाला जास्त रकमेची खरेदी करायची असेल तर तुम्हाला 1 लाखापर्यंतच भेटणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्यांना जागा खरेदी करण्यासाठी अनुदान देण्याकरिता सर्वसाधारण प्रवर्गाकरिता ग्रामविकास विभागाच्या नियतव्ययातून अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता सामाजिक न्याय विभागाच्या विशेष योजनेतून व अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता आदिवासी विकास विभागाच्या जनजाती क्षेत्र उपाययोजना व जनजाती क्षेत्राबाहेरील उपाययोजना अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात येईल. निधीचा उपलब्धता इथून भेटेल. तसेच अन्य राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेतील घरकुल पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्यांना संबंधित विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. आता अन्य प्रधानमंत्री आवास योजना सोडून रमाई आवास, आदिम आवास अशा योजना आहेत राज्य शासनाच्या, त्यांना सुद्धा हा लागू आहे. राज्यातील सर्व ग्रामीण घरकुल योजना या विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणामार्फत राबविण्यात येत असलेल्या अशा सर्व योजनांचे नियंत्रणाचे काम ग्रामविकास विभाग हा राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण या शिखर यंत्रणेमार्फत काम करेल. आता हे संपूर्ण माहिती आहे. यासाठी अध्यक्ष ही कमिटी आहे. आता महत्वाच्या बाबी, सदर समितीची कार्यक्षमता जी खालीलप्रमाणे आहे. जागा हस्तांतरण योग्य असल्याबाबत खात्री करायची आहे. जर तुम्ही जागा खरेदी करणार असाल तर जागेचे दर प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंब करून निश्चित करणे, लाभार्थ्याच्या नावे खरेदी प्रक्रिया पार पाडण्यासाठी समन्वय साधणे. त्यानंतर पहा, लाभार्थ्यास रुपये 50,000 म्हणजे 1 लाख रुपयेच्या मर्यादेत म्हणजे जागेची प्रत्यक्ष किंमत व 1 लाख यापेक्षा जे कमी असेल त्याप्रमाणे मोबदला उपलब्ध करून देणे. यामध्ये स्टॅम्प ड्युटी व जागा हस्तांतरणासाठी नियमाप्रमाणे येणारा खर्च समाविष्ट असेल. आता 50,000 ऐवजी 1 लाख मी का म्हणतोय तर आता 1 लाख रुपये निधी वाढवलेला आहे. 50,000 ऐवजी 1 लाख म्हणून मी 1 लाख सांगतोय. तर खरेदी केलेल्या जागेची ग्रामपंचायत दप्तरी व सक्षम प्राधिकरणाकडे नोंद घेणे. त्यानंतर पहा, जागेची उपलब्धता जिल्हाधिकारी व शासनाकडून उपलब्ध झालेल्या शासकीय संपादित जागा जर असतील जिल्हाधिकारी किंवा शासनाकडून तिथे भेटू शकतो. ग्रामपंचायत अंतर्गत गावठाण हद्दीत येणारी जागा व गावठाण हद्दीबाहेरील निवासी प्रयोजनासाठी सक्षम नियोजन प्राधिकरणाने मंजुरी दिलेल्या जागा, या जागांपैकी आपल्याला एक जागा मिळवायची आहे. जागेची निवड करताना पुढील बाबी विचारात घेण्यात याव्यात. कोणकोणत्या जागा निवडताना समितीने आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उदाहरणार्थ पाणी पुरवठा, रस्ता, सार्वजनिक सुविधा उपलब्ध असल्याबाबत खात्री करावी. निवडलेल्या जागेस लाभार्थीची सहमती पण असावी.
जागा खरेदी आता करण्याची प्रक्रिया काय असणार आहे ते पण पहा. व्हिडिओ जरी मोठा होत असेल तरी व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. जर तुम्हाला जागा खरेदीसाठी अनुदान घ्यायचं असेल शेवटपर्यंत राहा. लाभार्थ्यांनी जागेची निवड केल्यानंतर जागा हस्तांतरण योग्य व जागेची किंमत याची शहानिशा समिती करेल. लाभार्थी जागा मालकाबरोबर विक्री करार अग्रीमेंट टू सेल करेल. जागेसाठी देय निधी लाभार्थ्याच्या बँक पोस्ट खात्यामध्ये जमा करण्यापूर्वी लाभार्थ्याकडून प्रतिज्ञापत्र प्राप्त करून घेण्यात येईल. वरील बाबींची पूर्तता झाल्यावर जागेची देय निधी लाभार्थ्याच्या बँक पोस्ट खात्यात जमा करण्यात येईल. तुमच्या खात्यातच जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर पहा, समिती जागेची प्रत्यक्ष खरेदी करताना समन्वय करेल. लाभार्थी जागेची किंमत जागा मालकास अदा करेल व प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सेल डीड पार पाडेल. खरेदीनंतर लाभार्थ्याच्या नावे सदर जागेची नोंद ग्रामपंचायत, सिटी सर्व्हे व इतर सक्षम प्राधिकरणाकडे समितीमार्फत केली जाईल. आता तुमची खरेदीनंतर लाभार्थ्याची जी नोंद असते ती एकतर ग्रामपंचायत, सिटी सर्व्हे किंवा ज्या ठिकाणी तुमचं जसं की सक्षम प्राधिकरण समिती मार्फत केली जाईल. जागेची नोंद प्राधान्याने लाभधारकाच्या पत्नीच्या नावे किंवा संयुक्त नावाने घेण्यात येईल. जागा खरेदीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ग्रामसभेपुढे अवलोकनार्थ ठेवण्यात येईल. हा झाला जागा खरेदीच्या बाबतची माहिती. जागा लाभार्थ्याच्या नावावर हस्तांतरित झाल्यानंतर व सक्षम प्राधिकरणाची बांधकामास मान्यता घेतल्यानंतर लाभार्थ्यास घरकुल बांधकामाचे अनुदान योजनाच्या निकषाप्रमाणे मंजूर करण्यात यावे. म्हणजे घरकुल तुम्हाला मंजूर आहे, जागा खरेदी केलेली आहे, त्याचे 1 लाख भेटलेले आहेत आणि घरकुलसाठी जे काही वाढीव अनुदान आता देणार असतील 2 लाख किंवा त्यापेक्षा जास्त ते असे तुम्हाला मिळून जाणार आहे टप्प्याटप्प्याने घरकुल बांधते वेळी. निधीचे व्यवस्थापन जे काही आहे ते पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतून होणार आहे. यासाठी पहा, वर्षात उपलब्ध होणाऱ्या निधीच्या मर्यादेत लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात येणार आहे. त्यानुसार निधी उपलब्ध असेल त्यावेळी तुम्हाला भेटून जाणार आहे. आता हा जो काही निधी असणार आहे तो PFMS म्हणजे डायरेक्टली तुमच्या खात्यावरती ट्रान्सफर होणार आहे. आता ह्या सर्व बाबी आहेत त्या महत्वाच्या आहेत. या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर हे GR तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात येतील. उपरोक्त अ आणि ब मध्ये जागेची किंमत प्रति लाभार्थी 50,000 म्हणजेच 1 लाख पेक्षा जास्त असल्यास त्यावरील रक्कम लाभार्थ्यांनी भरणे बंधनकारक राहील. म्हणजे तुम्ही जर एखादी जागा 2 लाखाची घेत असाल तर तुम्हाला सरकार फक्त 1 लाख रुपये देणार आहे. नोंदणीकृत म्हणजे नोंदणीचे सुद्धा त्यामध्ये पैसे इन्क्लूड असणार आहेत. म्हणजे 1 लाख आणि जर तुम्हाला एक्स्ट्रा 2 लाखाची घेतला असेल तर वरची रक्कम तुम्हाला स्वतः भरावी लागेल. अशा पद्धतीने आहे हा GR. तसेच आपल्याला आता महत्वाची बाब म्हणजे मित्रांनो हा झाला GR. त्याचबरोबर आपल्याला 1 लाख रुपये जर घरकुल जागा खरेदीसाठी घ्यायचे असेल तर त्यासाठी अर्ज कसा करावा, कागदपत्र कोणती, त्याचबरोबर कोणकोणत्या अटी शर्ती, प्रस्ताव कसा सादर करावा याबाबत जर माहिती हवी असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जरूर तुम्हाला माहिती देऊ. कदाचित उद्या सुद्धा त्याबद्दलचा व्हिडिओ देऊ, पण त्यासाठी कमेंट करा. हा व्हिडिओ खूप मोठा होत असल्या कारणाने नेक्स्ट व्हिडिओमध्ये जागा खरेदीसाठी जी काही कागदपत्रे प्रस्ताव सादर करायचे आहेत त्याबद्दलचा व्हिडिओ नेक्स्ट असेल. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा. तुम्हाला या व्यतिरिक्त काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.